जय मित्रांनो, स्वागत आहे आपलं द गुरुवर। मित्रांनो, सध्या कंत्राटी शिक्षक भरती संदर्भात आपण कालच्या दिवसाला महत्त्वाचा व्हिडिओ सध्या अपलोड केला होता की जे काही जाहिरात असेल कंत्राटी शिक्षक भरतीची तर ती सध्या बघा येणार आहे अशा पद्धतीने। तर ह्या ठिकाणी बघा कालच्या दिवसाला 26/11/2024 सध्या जाहिरात प्रकाशित झाली जिल्हा परिषद सांगली संदर्भात। तर ही कंत्राटी स्वरूपात जाहिरात आता सध्या बघा प्रकाशित व्हायला म्हणजे प्रसिद्ध व्हायला इथं सुरुवात झालेली आहे। तर ही महत्त्वाची प्रेस नोट सध्या बघा जिल्हा परिषद जालन्याची आहे। तर सांगितल्याप्रमाणे 23 सप्टेंबर जो GR होता 2024चा, तर त्याच्यामध्ये DED आणि BED आहारताधारक या ठिकाणी जे काही बेरोजगार उमेदवार असेल तर ते स्थानिक स्वराज्य संस्थेच्या 10 व 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये कंत्राटी तत्वावर नियुक्ती या ठिकाणी सध्या बघा मिळणार आहे। तर हे एक महत्त्वाचं आहे। तर जो काही अर्ज प्रक्रिया असेल तर ती अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे। तुम्ही अर्ज इथं बघा करू शकता। तर अर्ज तुम्हाला कधीपर्यंत करायचा आहे तर इथं बघा अर्ज सादर करण्याची मुदत दिनांक 10/12/2024 म्हणजे नेक्स्ट मंथ मधल्या 10 तारखेपर्यंत सध्या बघा तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे, बरोबर। आणि ही जी जाहिरात आहे तर ही जाहिरात बघा आधी देखील सध्या प्रकाशित झाली होती। तर त्याच्यामध्ये जे उमेदवारांनी अर्ज केलेला असेल तर ते उमेदवारांनी सध्या बघा इथे अर्ज करायचा नाही, बरोबर। त्यासाठी इथं सूचना देखील देण्यात आली। तर बघा टीप आहे, सदर योजनेस्तव यापूर्वी कार्यालयाकडे अर्ज सादर केला असेल तर त्यांनी दुबार अर्ज सादर करू नये, बरोबर। जे उमेदवार सध्या राहून गेले असेल अर्ज करायला तर असे उमेदवारांनी सध्या बघा इथं अर्ज करायचा आहे 10/12/2024। आणि ज्या उमेदवारांनी यापूर्वीच अर्ज केलेला असेल तर असे उमेदवार देखील इथं बघा पात्र असणार आहे। त्यांचं देखील सध्या जे काही ॲप्लिकेशन असेल तर ते सध्या त्या ठिकाणी काउंट होणार आहे। जे उमेदवार इथं राहून गेले असेल तर त्यांनी या ठिकाणी बघा अर्ज तुम्ही सादर करू शकता 10/12/2024 पर्यंत। तर ह्याच्यामध्ये जे काही अटी शर्ती देखील देण्यात आले तर मागे देखील आपण सांगितल्या होत्या अटी शर्ती, तरी देखील इथं फास्टमध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी सांगतो। तर ह्याच्यामध्ये बघा सदर नियुक्ती पूर्णतः कंत्राटी स्वरूपाची असेल तर हे सर्वांना बघा मान्य असणार। त्यानंतर नियुक्ती जी आहे ती कंत्राटी तत्वावर असल्यामुळे संबंधित शासनाच्या कोणत्याही सेवा अंतर्गत जे काही सेवा असेल किंवा त्याच्यामध्ये समावेश असेल तर ते सामावून घेण्याचं व नियमित सेवेत इतर कोणताही लाभ मिळण्याचे ह्या ठिकाणी अधिकार किंवा हक्क नसणार आहे। वयोमर्यादा जी आहे तर ती वयोमर्यादा अर्ज करणाऱ्या जो काही उमेदवार असेल तर त्याची किमान 18 व कमाल वय ह्या ठिकाणी ओपनसाठी 38 वर्ष आणि मागास प्रवर्गासाठी 43 वर्ष, बरोबर। म्हणजे जे ओपन असेल तर ते 38 वर्षापर्यंत असेल ते उमेदवार सध्या बघा अर्ज करू शकतात। कास्टसाठी मागास जे प्रवर्ग असेल त्यांना 43 असणार आहे, बरोबर। त्यानंतर बघा वरील जी काही वयोमर्यादा असेल तर ती खुला आणि मागास प्रवर्गानुसार वेळोवेळी या ठिकाणी जी काही असेल व्यतिरिक्त जे काही उमेदवार नियुक्तीस्तव कोणत्याही आरक्षणास लाभ देय असणार नाही, बरोबर। सदर नियुक्ती जी आहे तर त्याच्यामध्ये जी इथं बघा आहारता देण्यात आले शैक्षणिक आहारता तर ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। सदर नियुक्ती DED अथवा BED ही व्यावसायिक आहारता अनिर्वाय असणार आहे, म्हणजे तुमचं DED किंवा BED पाहिजे, बरोबर। त्यानंतर संबंधित जे काही 10 किंवा 10 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये पद उपलब्ध आहे तेथील स्थानिक ह्या ठिकाणी रहिवासी असलेले उमेदवार, संबंधित तालुका रहिवासी उमेदवार, तदनंतर जिल्हा रहिवासी उमेदवार असं बघा ह्या ठिकाणी प्राधान्य देण्यात येणार। म्हणजे जी काही निवड असेल तर ती निवड आधी सध्या जे काही स्थानिक उमेदवार असेल म्हणजे ज्या तालुक्यामध्ये तुम्ही स्थानिक असाल तर त्या उमेदवाराला प्रथम प्राधान्य असणार आहे। त्यानंतर बघा संबंधित तालुका रहिवासीतील जे काही उमेदवार असेल तर त्याला 2 नंबरवरती, त्यानंतर जिल्हा रहिवासीतील उमेदवार असेल त्याला 3 नंबरवरती। म्हणजे एखाद्या समजा एखादी जिल्हा परिषद आहे त्याच्यामध्ये हे सध्या बघा गाव असेल किंवा ग्रामपंचायत असेल तेथे जिल्हा परिषदची शाळा आहे, बरोबर। तर त्या जिल्हा परिषदच्या शाळेमधील जो गाव असेल तर त्या गावातील सध्या जो उमेदवार असेल तर त्याला सध्या प्रथम प्राधान्य असेल। त्यानंतर संबंधित तिथे बघा गावातला जर उमेदवार अवेलेबल नाही झाला तर संबंधित तालुक्यातील जो काही रहिवासी असेल उमेदवार तर त्याला प्राधान्य असेल। तालुक्यामध्ये देखील उमेदवार नसेल तर जिल्ह्यामधला कोणताही उमेदवार सध्या तिथं चालणार आहे। असं हे प्राधान्य सध्या निवडीचं इथं देण्यात आलं आहे संबंधित जिल्हा परिषदमध्ये। शैक्षणिक जे ह्या ठिकाणी बघा सदर जी नियुक्ती कालावधी असेल तर ती एका शैक्षणिक वर्षासाठी असेल आणि आवश्यकतेनुसार सदर नियुक्ती कालावधी नूतनीकरणचे अधिकार कार्यालयाकडे असतील। म्हणजे 1 वर्षानंतर तुमचं रिन्युअल देखील सध्या होऊ शकतं। संपूर्ण अधिकार इथं नूतनीकरण अधिकारी जे असेल तर तिथं असणार आहे। आणि मानधन बघा सांगितल्याप्रमाणे 15,000 रुपये प्रति माह सध्या मानधन असणार आहे। तर हे लक्षात असू द्या। तर ह्या ज्या काही जनरल गोष्टी होत्या तर त्या सध्या बघा इथे देण्यात आलेल्या आहे, बरोबर। करारनामा असेल तर तो लिहून द्यायचा आहे। त्यानंतर अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकाप्रमाणेच असणार आहे, बरोबर। म्हणजे जे सध्या रेग्युलर शिक्षक जे करताय तेच तुम्हाला तिथं करण्यात येणार आहे। आणि जी काही सेवा असेल कंत्राटी नियुक्ती शिक्षकांची सेवा सदर पदावर नियमित शिक्षक प्राप्त झाल्यास संपुष्टात येईल असं देखील इथं
म्हटलेलं आहे. म्हणजे जे काही अटी शर्ती असेल तर त्या सर्व बघा तुम्हाला मान्य असेल तर त्या संदर्भात इथे हमीपत्र देखील सध्या तुम्हाला सादर करायचं आहे, बरोबर. आणि तालुका स्तरावरील अर्ज विहित कालमर्यादेनंतर बघा प्राप्त अर्जाचा विचार केला जाणार नाही. म्हणजे जी काही डेट देण्यात आली 10 तारीख, बरोबर, 10/12/2024, तर ह्या डेटपर्यंत सध्या बघा अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर आलेला जो काही अर्ज असेल ह्या तारखेनंतर त्याचा विचार तिथं होणार नाही. म्हणून जी डेट आहे तर त्या डेटच्या मध्ये सध्या बघा तुम्ही अर्ज सादर करा. तर हे महत्त्वाचं बघा. शिक्षणाधिकारी आहे गायकवाड सर, तर त्यांच्या सिग्नेचरने ही प्रेस नोट सध्या जिल्हा परिषद सांगली संदर्भात इथं निघालेली आहे. तर ह्याच्यामध्ये जे उमेदवारांचं फक्त बघा DED आणि BEd हे जे काही 2 सध्या बघा व्यावसायिक जे काही अर्हता असेल तर त्या असेल तर ते उमेदवार देखील इथं अर्ज करू शकतात. तुमची TET किंवा CTET जरी तुम्ही पास नसाल तर ते उमेदवार देखील इथं अर्ज करू शकतात. तर इथं जो काही निवड निकष आहे तो म्हणजे प्रथम जे काही इथं देण्यात आलेला आहे निवडी संदर्भात, तर तो प्रथम जो असेल तर तो त्या स्थानिक रहिवासी असेल, त्यानंतर संबंधित तालुकाचा उमेदवार असेल आणि जिल्हा रहिवासी असेल, असे 3 जे निकष आहे तर ते देण्यात आलेले आहे. तर असे जे काही प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये आपल्याला पाहायला मिळू शकतात किंवा त्यांचं जे काही निवडीचे निकष असेल तर ते नेमके कसे असणार ते देखील बघणे गरजेचं आहे. परंतु जिल्हा परिषद सांगलीची ही लेटेस्ट प्रेस नोट होती, ह्याच्यामध्ये अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. तसंच मागच्या व्हिडिओमध्ये जे डॉक्युमेंट असेल, प्रोसेस असेल ती देखील सांगितले, ते देखील तुम्ही बघू शकता. तर ही महत्त्वाची सध्या बघा जाहिरातीला इथं आता गती येईल. अशा प्रकारच्या संपूर्ण जाहिराती वेळोवेळी सध्या बघा आता प्रकाशित होणार. संपूर्ण तुम्हाला ह्या संदर्भात माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्हाला मिळणार. तसंच आपल्या हे यूट्यूब चॅनलवर देखील तुम्हाला लेटेस्ट ज्या काही अपडेट असेल त्याच तुमच्यापर्यंत इथं सध्या आपण पोचवत असतो. तर आवर्जून व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. म्हणजे तुम्हाला लेटेस्ट जे काही अपडेट असेल, नोटिफिकेशन असेल ते तुमच्यापर्यंत वेळोवेळी सध्या येईल. आता ही जी प्रेस नोट आहे ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर सध्या बघा अवेलेबल होईल, तिथे तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. आता ह्या संदर्भात जो काही अर्ज असेल, बरोबर, अर्जाची तुम्हाला प्रिंट लागणार, ती देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर अवेलेबल करून देऊ. तर त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तर भेटू आपण नेक्स्ट अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.